श्रीराम समर्थ भाग क्रमांक 173 173 श्रीराम. शुकमुनीने इतकं सगळं वर्णन केलं की सगळा अनाचार माजतोय, कोण कोणाला विचारत नाही, सगळ्यांनी वर्ण सोडून दिलेत वगैरे वगैरे. सगळं ऐकल्यावरती राजा अतिशय त्याचं मन जे आहे ते अशी अस्थिर झालं की बापरे, इतका जर अनाचार माजला तर लोकांचं कसं होणार. कारण राजा खूप चांगला होता. राजाला चिंता वाटली की खरंच जी कोण प्रजा असेल त्यांचं कसं भलं होणार, काय होणार, काय करता येईल खरंच त्यांच्यासाठी आपल्याला. आपण तर नसू त्यावेळेस काय करणार आपण. त्याला फार चिंता वाटली लोकांची. तेव्हा तो म्हणाला की महाराज, हे तर मला ऐकून फार धक्का बसला. इतकं भयानक कलियुग आहे म्हणजे काय आहे. आणि ते संपता संपता शेवटी भगवंत येणार. मग इतके दिवस लोकांनी जगायचं कसं. तर भगवंत म्हणाले की काय हे. शुकमुनी म्हणाले की हे असंच आहे. लोकांना हे सगळं लोक काही विचार करणार नाहीत. इतकं होऊनसुद्धा लोक फक्त मला जास्तीत जास्त संपत्ती कशी मिळेल, मला जास्तीत जास्त जागा कशी मी जिंकून घेईल, प्रदेश कसे जिंकून घेईल, हीच इच्छा ते मनात ठेवतील. आणि असेच फक्त प्रयत्न करत राहतील की माझं ऐश्वर कसं वाढेल. कोणीही असा विचार करणार नाही की अरे हे ऐश्वर काय कामच नाही आहे, ही जमीन जिंकून काय करायची आपल्याला, ती काय नेता येणार नाही आहे बरोबर. हे ऐश्वर आपल्याला बरोबर नेता येणार नाही. त्याच्यापेक्षा आपण आपल्या मनावर ताबा मिळवूया, 5 इंद्रियांवर ताबा मिळवूया, हे करूया आपण. असा कोणीही विचार करणार नाही. खरं पाहिलं तर मनुष्य जेव्हा एक एक गोष्टी नवीन नवीन घेतो किंवा जिंकून आणतो, तर त्या सगळ्या गोष्टींपेक्षा सर्वात मोठी जर तुम्हाला विजय असेल तर तो आपल्या इंद्रियांवर आहे. जो मनुष्य आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवतो तो सर्वात मोठा विजय. बाकीचा विजय मिळवणं तुम्हाला सहज शक्य आहे, पण इंद्रियावर विजय मिळवणं सगळ्यात कठीण आहे असं भागवत म्हणतं. ते म्हणाले की ज्या मनुष्याला अंतःकरणामधल्या इतर गोष्टींवरती विजय मिळवता येईल त्याला लक्षात येईल की हे विजय मिळाल्यावर काय फळ मिळतं. मग त्याला इतर फळांची गरजच वाटणार नाही. त्याच्या सगळ्या आकांक्षा संपून जातील जर त्याला या गोष्टीचं काय फळ आहे हे जर समजलं तर. नाहीतर तो हे असंच व्यर्थ लढाई करत राहणार, संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न राहणार, नाव लौकिक वाढवण्याचा प्रयत्न करणार, ज्याचा काहीही फायदा नाही. असे हजारो शेकडो लाखो लोक पृथ्वी तलावर निर्माण झाले आणि सगळे लयास गेले. मोठे मोठे राक्षस, मोठे मोठे दैत्य सगळे निर्माण झाले. आपसात स्पर्धा करणारे लोक होते सगळे. काही त्यांना मिळालं नाही. शेवटी त्यांचा नामशेष झाले सगळे ते. कारण खरं काय आहे महत्त्वाचं ते समजलंच नाही, म्हणून ते बाह्य गोष्टीच्या मागे गेला. हा इतिहास आहे, पण तो लोकांना समजत नाही. शुकमुनी म्हणाले की असं आहे की सतयुग जे आहे, या सतयुगामध्ये धर्माला 4 पाय आहेत. कुठले आहेत तर सत्य, दया, तप आणि दान, हे त्याचे 4 पाय आहेत. कुठल्या युगात पण सत्ययुगामध्ये. आणि त्या सत्ययुगातले लोक हे सगळं पाळतात सुद्धा. जे काय पाळायला पाहिजे, सत्य, दया, तप, दान, हे सगळं तिथली माणसं सगळी सात्विकच असतात. जसं त्यांनी सांगितलं की हे 4 पाय आहेत धर्माचे, तसे दुसरे पण 4 पाय अधर्माचे पण आहेत. अधर्माचे पाय कुठले तर असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह. किती करेक्ट सांगितलं बघा. की धर्म जर असेल तर सत्य, दया, तप आणि दान ह्या गोष्टी घडतातच. धर्म पाळणारा व्यक्ती असेल तर असत्य बोलत नाही, त्याला खूप दया असते, भूतदया. तो नेहमी तप करत असतो. दान धर्म करायला तर तो तयारच असतो. हे सगळं अशा लोकांच्या ठिकाणी आहे. आणि अशी लोक सतयुगात जास्त होती. आणि जे लोक अधर्मी आहेत त्यांचेही 4 पाय. अगदी बरोबर. कुठलं सांगितलं, असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह. अगदी करेक्ट आहे ना. असत्य बोलणं तर त्यांच्यासाठी काही मोठी गोष्टच नाही आहे. ठाई ठाई बोलत असतात. किंबहुना सत्य किती वेळ बोलतात हे बघायला पाहिजे, असत्य जास्त वेळ बोलतात.
हिंसा करणं तर त्यांना काही मोठी गोष्ट नाही. हिंसा हा शब्द, हिंसेची व्याख्या पण माहीत नाही. तसं आपल्याला माहीत आहे की अध्यात्म मार्गामध्ये विनाकारण कोणाचं मनसुद्धा दुखवणे असं म्हणतात. असंतोष आणि कलह हे अजून 2 पाय आहेत. कारण नसताना सुरुवात करायची कलह करायला. असंतोष म्हणजे संतुष्टपणा त्यांना कशातच मिळत नाही. किती धन कमवलं तरी त्यांना संतुष्टपणा येत नाही. कितीही काही मिळवलं ते संतुष्ट नाही, असंतुष्ट. आणि हे अधर्माचे 4 पाय आहेत. सत्ययुग चांगलं युग आहे, परंतु नंतर त्रेतायुग आल्यानंतर हळूहळू धर्माचे हे 4 पाय आहेत म्हणजे पसरत जातं सगळं पुढे 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 पुढे. प्रत्येक युगामध्ये ऱ्हास होत जातो. द्वापार युगामध्ये सुद्धा ऱ्हासच झाला आहे धर्माचा. धर्मातून अधर्माकडेच लोक हळूहळू वळली. भगवंतांनी अवतार घेतलेला असून सुद्धा द्वेषाची वाढ झाली, खोटेपणाची वाढ झाली, असंतोष लोकांमध्ये वाढत गेला. द्वापार युगात पण हे घडलं. अनेक हिंसा घडल्या. हे तर भगवंताच्या जन्मापासून घडलं की सगळे राक्षस भगवंताला मारायला यायचे किंवा त्या वृंदावनात येऊन ते सर्वांना त्रास द्यायचे. हिंसा आणि अहिंसा, हे हिंसा तर द्वापार युगात पण खूप झाली. आणि अशा प्रकारे प्रत्येक युगामध्ये मनुष्य जो आहे तो खाली खाली येत गेलेला आहे. आणि सर्वात खालच्या युगात म्हणजे कलियुगात त्याचा सर्वात जास्त ऱ्हास झाला. त्याने म्हटलं की कलियुगामध्ये अधर्माच्या 4ही पायांची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्यामुळे धर्माचे पाय अर्थात क्षीण होतात. अधर्म श्रेष्ठ होतं, धर्म खाली जातो. आणि अर्थात ते त्या युगाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक युगाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. जिथे सत्वगुण खूप जास्त आहे असं जाणवतं किंवा सत्वगुणी लोक जास्त आहेत ते सतयुग आहे. रजोगुण जास्त असलेलं म्हणजे त्रेतायुग. आणि अर्थात तामसी, हो, आणखीन रजोमध्ये त्याने आणखीन एक सांगितलं की अंतःकरणात रजोगुण जेव्हा प्रभू असतो तेव्हा त्रेतायुग असतं असं समजावं, असं त्यांनी म्हटलं आहे. आणि याच्या जोडीलाच रज आणि तम हे जर समजा दोन्ही एकत्र आले तर ज्या गोष्टी निर्माण होतात त्या द्वापार युगामध्ये होतात की त्याच्यात दोन्ही एकत्र येतात. आणि तिसरा जो युग आहे आपलं, चौथं जे कलियुग आहे, त्याच्यामध्ये फक्त तामसी गुण जास्त असतात. अशी लोक जास्त असतात. म्हणजे सत्वगुण असलेले असतात पण कमी असतात. जास्त तमोगुण प्रधान लोक असतात. कलियुग हे तमोगुण प्रधानच आहे. लोकांची दृष्टी संकुचित होईल, ब्रॉडनेस राहणार नाही, फक्त मी आणि माझं. जसं बिल्डिंगमध्ये आपण गेला एखाद्या मुंबईच्या एखाद्या टॉवरमध्ये जाऊन राहा, कोणी कोणाला ओळखणार नाही. बाजूच्या ब्लॉकमध्ये कोण राहतं माहीत नाही. खालच्या मजल्यावर आणि वरच्या तर सोडून द्या, कारण काय टॉवर आहे. टॉवरमध्ये कोण कोणाला ओळखतं आहे, कोण नाही ओळखत. सगळे लोक श्रीमंत, अतिश्रीमंत, एकमेकाशी न बोलणं हा शिष्टाचार. आपल्यासारखा मनुष्य तिकडे जाऊन गुदमरून जाईल नाही का. आपल्याला तर येता येता हॅलो हवारी म्हणायची सवय, येता येताना हाक मारायची सवय, गप्पा मारायची सवय असते आपल्याला. पण हे सगळं चालत नाही तिकडे. कारण लोकांमध्ये अहंकार खूप निर्माण झालेला असतो आणि हे सगळं या युगामध्ये आहेच आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की हे सगळं खूप टोकाचं भाग ते गाठणार आहेत कलियुगामध्ये आणि त्याची सुरुवात आधी झालेली आहे. लोक वेद वगैरेचा काय अभ्यास करणारच नाही. त्यांना तर हे काय विशेष चांगलं वाटणारच नाही. ते म्हणतील हे सगळं जुनं जुनं आहे, ते टाकाऊ आहे, असं म्हणणारे भरपूर लोक असतील. त्यांनी म्हटलं की प्रत्येक मनुष्य आपलं जे कुठलं कर्म आहे ते करणार नाही, वेगळंच करायला लागेल. ब्रह्मचारी आहेत समजा, त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन करायला पाहिजे, पण ते करणार नाहीत. जे करू नये ते सगळं ब्रह्मचारी लोक करतील. गृहस्थाश्रमानं काय सांगितलं की बाबा तुम्ही व्यवस्थित काय ते काम करा, व्यवस्थित सगळं राहा, पण नाही, ते तसं ना तर भीक मागायला लागतील. कारण नसताना इकडे तिकडे जाऊन याचना करायची, जी करण्याची गरज नसते पण करतील. वानप्रस्थाश्रमात गेल्यावर कसं राहायला पाहिजे, गावाच्या बाहेर जायला पाहिजे.
पण ते उलटं करतील. वानप्रस्थाश्रम स्वीकारलेले लोक येऊन शहरात आणि गावात राहायला लागतील. म्हणजे जे नाही करायचं ते सगळं करायला लागतील. संन्यास आश्रमात जे लोक आहेत, संन्यासी आहेतच अनेक लोक, पण ते संन्यास आश्रम धारण करून सुद्धा त्यांना धनाचा लोभ असेल. आणि संन्यासाश्रमाचं काय सांगितलं वैशिष्ट्य की सर्व गोष्टीची आसक्ती सोडली पाहिजे. पण ह्याच्या उलटं होणार आहे की संन्यासी कदाचित भरपूर लोभी होतील कलियुगामध्ये. त्यांना अनेक प्रकारची आसक्ती असू शकते, कारण कलियुग आहे. व्यापारी लोकसुद्धा व्यापार सगळ्याच युगात करायचे, परंतु आता जे व्यापारी असतील ते कदाचित कपटाने व्यापार करणारे असू शकतात. किंबहुना जास्तीत जास्त कपटाने व्यापार करणारेच लोक जास्त होतील. असं सगळं होत राहील की ज्याचा तू विचार करू शकत नाही, अशा सगळ्या गोष्टी घडतील. लोक आईवडिलांना काहीच किंमत देणार नाहीत. आईवडील हे घरात त्यांना नको असलेली वस्तू होईल. कधी एकदा निघून जातील असं त्यांना वाटू शकतं. आणि जे लोक आपल्या आईवडिलांना मानत नाहीत ते इतरांना काय मानणार. विचार करा, ज्या आईवडिलांनी आपल्याला पालनपोषण करून लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांनासुद्धा काही लोक म्हणतील कुठून हे लोक इथे राहतात, आम्हाला यांचा भार झालेला आहे, अशी भावना असू शकते बऱ्याच लोकांमध्ये. आणि ती असल्यामुळे इतरांचं काय होत असेल विचार करा. जर आईवडिलांसंदर्भात जर अशी भावना जर असेल तर इतर नातलगांविषयी त्या लोकांच्या मनात काय भावना असेल. आणि याचं कारण अर्थात तमोगुण जास्त वाढणं आणि अर्थात कलियुगाचा महिमा हा. ज्यांना धार्मिक ज्ञान काहीच नाही असे लोक धर्मज्ञान द्यायला बसतील उच्चासनावर बसून. आता काय ज्ञान आहे की नाही हे कोण बघतंय. भगव्या रंगाचे कपडे घातले आणि जर कुठेतरी जाऊन तुम्ही बसलात मठ उभारून, लोकांची लाईन लागते. लोकांना कुठे माहिती आहे यांना काय ज्ञान आणि काय नाही, कोण बघतं हल्ली. अजिबात लोकांना फरक नाही. त्यामुळे ही सगळी जी पाखंडी लोक आहेत हीच लोकांना उपदेश करतात. खरोखर आहे. बघा ना, इतके साधू संन्यासी असतात आणि इतकी सगळे चॅनल्सवर इतके सगळे लोक काय काय दाखवत असतात, काय काय सांगत असतात. किती लोक त्यातले खरे आहेत कोणाला माहिती. किती संन्यासी खरे आहेत आणि किती ढोंगी आहेत हे कोणी बघितले. भगवा वस्त्र घालतात आणि समोर पुस्तक ठेवून काहीतरी वाचन करतात, काहीतरी सांगतात आणि त्याचं यूट्यूब चॅनल तयार होतं. पण ते कितपत योग्य आहे कोणालाच माहीत नाही. कारण सांगणाऱ्या लोकांना ज्ञान नसतंच, परंतु ऐकणाऱ्याला तरी कुठे माहिती आहे की हे बरोबर नाही म्हणून. त्यांना ते सुद्धा चुकीचं बरोबर वाटायला लागतं, कारण त्यांचं स्वतःचं अज्ञान. ही गोष्ट अगदी त्रिवार सत्य आहे. म्हणून तर आपण माहिती घ्यायची असेल तर यूट्यूबवरून घेताना फार सांभाळून घ्या, की खात्री करून घ्या की ज्या विषयावर माहिती पाहिजे आहे तो ज्या विषयावर आपल्याला माहिती घ्यायची आहे ती माहिती मिळवताना तो जो माहिती देणारी व्यक्ती आहे, जो सोर्स आपण निवडला आहे, तो खरोखर किती ऑथेंटिक आहे याची नीट माहिती घेतल्याशिवाय ती माहिती ऐकू नये, त्याच्यावर इम्प्लिमेंट अजिबात करू नये. तो कुठलाही विषय असो. आणि कुठल्याही विषयावर तुम्ही यूट्यूबवर टाका फक्त, लगेच तुम्हाला अनेक लोकांची माहिती दिसेल त्या विषयावर देणार. सगळे तज्ज्ञ असल्यासारखे सांगतील. अध्यात्म मार्गात पण अर्थ द्यायला अपवाद नाही. अनेक तुम्हाला चॅनल्स दिसतील. म्हणून सांभाळून बघा, सांभाळून ऐका. ती व्यक्ती ऑथेंटिक आहे की नाही याची माहिती जर नाही घेतली तर चुकीच्या गोष्टी तुम्ही नक्की कराल आणि त्याच्यामुळे तुमचं अनेक प्रकारे नुकसान होऊ शकतं. म्हणून ऑथेंटिक सोर्स जो आहे त्याच्याकडूनच माहिती घ्या आणि मगच कर्म करा. मग ते आध्यात्मिक असो नाही तर लौकिकात तुम्ही थोडीफार काळजी घेत असाल, परंतु अध्यात्म मार्गामध्ये तो खूप सावध राहण्याचा मार्ग आहे, कारण त्याचे चुकीचं करण्याचे दूरगामी परिणाम आहेत. लौकिकामध्ये चूक झाली तर तत्कालिक काहीतरी घडेल आणि त्याचं नुकसान होईल, फायदा होईल. पण आध्यात्मिक कर्म जर चुकीचं केलं तर त्याचे तुम्हाला दूरगामी परिणाम म्हणजे तुम्हाला नेक्स्ट जनरेशनमध्ये पण भोगायला लागू शकतात.
अनेक जन्म तुम्हाला घ्यावे लागू शकतात जर चुकीचं कर्म केलं तर. किती जन्म घ्यावे लागतील ते माहीत नाही. म्हणून आपण आध्यात्मिक माहिती घेताना खरोखर माहिती ही घ्या की ज्या व्यक्तीकडून आपण ऐकतो तो किती ऑथेंटिक आहे, त्याचं ज्ञान किती आहे याची खातरजमा करा आणि मगच ऐका आणि मगच त्याप्रमाणे करा. अन्यथा आपल्यावरती घोर संकट येईल यात शंका नाही. कितीतरी चुकीच्या गोष्टी लोकांना ठामपणे माहिती असतात. कधी कधी काही लोकांना वाटतं चुकीचं आहे, पण इतर लोक सांगतात नाही हेच बरोबर आहे. आणि मग त्याच्यात कोणाचं बरोबर आहे आणि कोणाचं चूक आहे ह्याच्यात कोणीही जात नाही जास्त. आणि चुकीची माहिती असते त्याप्रमाणे अनेक गोष्टी घडतात. अशा कितीतरी गोष्टी घडत आहेत आजसुद्धा. ऐकलं तर खूप वाईट वाटतं, पण आता काय करणार आपण, काही करता येत नाही. त्याने असंही म्हटलं की कलियुगामुळे हे सगळं घडतं आहे. सगळं कलियुगाचा हा महिमा असाच आहे. लोक जे आहेत त्यांचा बुद्धिभेद होणार आहे. हे सगळं परीक्षित ऐकतो आणि परीक्षित म्हणतो महाराज सगळ्या गोष्टी खराबच आहेत हो. मग आता चांगलं काहीतरी आहे की नाही युगात, काहीतरी आहे की नाही, का सगळं खराबच आहे. परीक्षित एक गोष्ट खूप चांगली आहे, लक्षात ठेव. एक गोष्ट या युगामध्ये खूप 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 चांगली आहे. काय की भले या युगामध्ये बऱ्याच गोष्टी किंवा सगळ्या गोष्टी खराब असल्या तरी पण अनेक चुकीच्या गोष्टींवरती जे औषध आहे पाप नष्ट करण्याचं ते फार चांगलं आहे. आणि ते म्हणजे नामसंकीर्तन. की अनेक प्रकारची पापं लोक करत असतात, या नाही त्या कारणास्तव. कधी चुकून करतात, कधी जाणून बुजून करतात. परंतु त्या सगळ्या गोष्टीवरती औषध जे आहे ते पण खूप चांगलं आणि प्रभावी आहे आणि ते सोपं आहे घ्यायला, ते म्हणजे नामस्मरण. हे कलियुगामध्ये त्यांनी सांगितलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. इतके वेळ फक्त तो दोषच ऐकत होता, पण कलियुगाच्या सर्व दोषांपासून वाचण्याचा उपाय हुकमी एकच आहे, तो म्हणजे नामसंकीर्तन, म्हणजे नामस्मरण करणे. हेही शुकमुनीने ठामपणे सांगितलं परीक्षित राजाला. म्हणून नामस्मरण करायला किती महत्त्व आहे बघा. की नाम घेतल्याने इतक्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यांनी असंही सांगितलं की नामस्मरण तुम्ही आता आपल्याला तर माहीतच आहे की नामस्मरण कधी कसंही करा, त्याचा उपयोग तर होणारच आहे. तुम्ही कुठल्याही स्टेजला असा, कुठल्याही जरी स्टेजला असलात तरी पण कुठल्याही स्टेजला तुमचं नाम घेतल्याने उद्धार होऊ शकतो. पापी असा नसा, कमी पापी आहात, जास्त पापी आहात, पुण्यवान आहात, सात्विक आहात, रजोगुणवाले आहात, तमोगुण, कुठलेही असा, कसेही असा, पण जर तुम्ही नाम घेत राहिला तर तुमच्या सगळ्या गोष्टी ठीकठाक होत राहतील हळूहळू. आणि त्यातून जर तुम्ही ते नाम जर खूप मनापासून घेतलं तर काय बघायलाच नको. मग तर काय, मग तुमची सगळी कर्मबंधसुद्धा सुटतील, तुमची सगळी पापं नष्ट होतील, तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल जर तुम्ही मनपूर्वक घेतलं तर, व्याकुलतेने घेतलं तर. जसं त्याने म्हटलं की व्याकुलतेने नाम कोणी घेतलं होतं, अजामिळाने घेतलं होतं. अर्थात त्याच्या मनात मुलाची आठवण होती. नारायण नाव होतं म्हणून तो सतत नारायण नारायण म्हणत होता, पण व्याकुलतेने म्हणत होता, कारण त्याचा मृत्यू जवळ आलेला. आणि म्हणून त्याला असं वाटलं की पुत्राचा एकदा तरी आपण मुख बघावं, म्हणून तो आर्तपणे म्हणतो नारायण कुठे आहेस, नारायणा कुठे आहेस, नारायणा कुठे आहेस. आणि अर्थात भगवंताचं नाव नारायण आहेच आहे. नकळत जरी घेतलं तरी पण आर्तपणे घेतलं आणि म्हणून त्याचा उद्धार झाला ना. एवढा पापी होता अजामिळ सुद्धा, कितीतरी पापं त्याने केली होती. ब्राह्मण होता आणि ब्राह्मण असून सुद्धा जे करायला नको आहे त्या सगळ्या गोष्टी त्याने केल्या. बिलकुल ज्या सांगितल्या वर्ज्य त्या सगळ्या त्यांनी केल्या होत्या. इतकं पाप त्यांनी केलं होतं. फक्त अंतकाळी त्यांनी भगवंताचं नाव घेतलं नकळतपणे आणि त्याचा उद्धार झाला ना. पण त्यांनी घेतलं ते
खूप आर्तपणे घेतलं हा महत्त्वाचा भाग. आर्तपणाला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून ते म्हणतात की भगवंताचं नाव जरी आगतिक होऊन आर्तपणे घेतलं तरीसुद्धा त्याची कर्मबंधने तुटतात. हा कलियुगाचा महिमा आहे. हा सगळ्यात मोठा महिमा आहे. आणि अजून एक ॲडव्हान्टेज आहे, तो आपण मागच्या वेळेस ऐकला होता की कलियुगामध्ये जरी विचार मनामध्ये पापाचा आला तरी पापाचा विचार आल्यामुळे तुम्हाला दोष लागत नाही. हा किती मोठा आहे. कारण मनामध्ये विचार काही येऊ शकतात, काहीही येऊ शकतात, पण केवळ विचार आला तर पाप लागत नाही. हां, त्याच्या मागे गेलात आणि जर कृती केली तर पाप भरपूर लागेल. ते कुठल्याही प्रकारची कृती असो, कुठल्याही प्रकारचा विचार असो. पण नुसता विचार आला आणि जर तुम्ही म्हटलं नाही 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 बाबा श्रीराम, असा कसा विचार आला माझ्या मनात, छे 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 पाप मी करणार नाही, असं म्हणालात आणि केलं नाहीत तर काहीच होणार नाही. जरी विचार घाणेरडा असेल, विचार चुकीचा असेल, तरी पण हे घडणार नाही, पाप नाही लागणार. आणि जर असं असतं की मनात विचार जरी केला पापाचा तरी पाप लागेल, असं जर असतं तर आम्हाला किती पाप लागलं असतं विचार करा. असंख्य. कारण मनावरती नियंत्रण नसतं मनुष्याच्या. अनेक नको त्या गोष्टी आठवू शकतात. नामस्मरणाला बसल्यावरती त्यांनी वर्णनच केलं आहे. महाराजच्या प्रवचनाच्या पुस्तकात सांगितलं आहे नाम या सब्जेक्टवरती, की नामाला घेतल्यावरती विशेषतः सुरुवातीला जेव्हा मनुष्य नवीन नवीन असतो आणि नाम जेव्हा घ्यायला बसतो त्याला तर पहिलं जास्त येतं, सगळ्यात जास्त. म्हणजे तो चकित होतो की इतके वेळ माझ्याकडे हा विषयच नव्हता, आता कुठून आला. इतके वेळ मी जे काय केलं त्याच्यामध्ये हा विषय नव्हता, आता नाम घ्यायला हा विषय कुठून आला मध्येच. पण तेच तर गंमत आहे की जेव्हा आपण नाम घ्यायला बसतो तेव्हा अशा अनेक नको असलेले विचार मनामध्ये येऊ शकतात. पण तेव्हाच आपण नाम घेतलं पाहिजे ठासून, की नाही येऊ दे विचार मी करणार, अशा प्रकारे नाम घेतलं पाहिजे. आणि त्या नामामुळेच ते विचार पण हळूहळू कमी होतात आणि नाहीसे होतात. वेळ लागतो पण होतात. आणि हेच तर नामाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्ही नाम सोडू नका, बस हा एकच खूप चांगला भाग आहे. आणि जरी कितीही मनात खराब विचार आले तरी तुम्हाला पाप लागत नाही. हा खूप मोठा या ठिकाणी फायद्याचा भाग या युगामध्ये आहे. त्यांनी असंही म्हटलं की भगवंताच्या नामाच्या जोडीला जर तुम्ही त्याचं श्रवण केलं आणि त्याचं ध्यान केलं किंवा पूजन केलं आणि नामस्मरण जोडीला आहेच, तर तुमची मागच्या जन्मातली सुद्धा पापं जळू शकतात नामस्मरणाने. मागील जन्मांच्या सुद्धा पापाचं जे आहे ते हरण होऊ शकते किंवा संपू शकतात जर तुम्ही ह्या गोष्टी एकत्र केल्यात. की नाम संकीर्तन करायचं, श्रवण पण करत राहायचं, पूजा करायची, ध्यान करायचं, सगळ्या गोष्टी म्हणजे अनेक गोष्टींची जर जोड दिली तर त्या प्रभावाने तुमचं मागच्या जन्मातली सुद्धा पापं नष्ट होऊ शकतात. पापांच्या राशी जळतील म्हणलंय ना, वंदन भावे करता जळतील पापांच्या राशी. राशी म्हटल्यावर मागच्या जन्मात पोचायला हरकत नाही, नाही का. एक एक पाप जर जायला गेलं तर खूप आहेत, पण राशी म्हटल्यावरती कदाचित थोडंसं या जन्मातलं संपून मागच्या जन्मात पोचू शकू आपण, नाही का. आणि असं तर त्यांनी म्हणलंच आहे की मागील जन्मातील सुद्धा तुमच्या ज्या काही चुकीच्या झालेल्या गोष्टी पाप आहेत तीसुद्धा नष्ट करण्याची शक्ती नामामध्ये आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की हा जो आहे हा कलियुगाचा खरा फायदा आहे. त्याने असंही म्हटलं की जर भगवंताची तुम्ही खूप भक्ती केलीत, खूप म्हणजे खूपच, तर भगवंत तुमच्या हृदयामध्ये सुद्धा येऊन विराजमान होऊ शकतात. पण त्याच्यासाठी तुमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण जर शुद्ध असेल तर ते तुमच्या हृदयामध्ये सुद्धा विराजमान होऊ शकतात. आणि जर ते जर विराजमान झाले तर काहीच करायची गरज नाही मग. पण अंतःकरण जे आहे ते खूप शुद्ध होणं हे कठीण असतं. कारण शुद्ध होताना ते अशुद्ध पण होण्याची क्रिया सतत चालू असते. त्यामुळे शुद्ध पूर्ण होणं हे जरा कठीण आहे. शुद्ध एकीकडे होतं, अशुद्ध पण एकीकडे चालू आहे होण्याचं काम. दोन्ही बाजूनी काम चालू आहे, शुद्ध होण्याचं आणि अशुद्ध होण्याचं. आणि म्हणून जरा पूर्ण शुद्ध होणं हे जरा कठीण असू शकतं. अशा प्रकारे त्यांनी
परीक्षित राजाचं थोडंसं एक प्रकारे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला, की ते म्हणाले, बाबा या सगळ्या चांगल्या गोष्टी त्याही लक्षात ठेव, असं काही नाही की सगळंच खराब आहे. किंबहुना परीक्षित राजाने सुद्धा त्याचा वध केला नव्हताच, नाही का. परीक्षित कलियुग जेव्हा इथे पहिल्यांदा आलं तेव्हा त्याने वध केला नाही. पृथ्वी त्याच्याकडे जेव्हा आली होती की मला वाचवा वाचवा, तेव्हा तो वध करू शकला असता कलियुगाचा, पण तेव्हा त्याने केलं नाही. अर्थात कारण काही चांगल्या गोष्टी कलियुगात आहे हे त्याला माहीत होतं, आणि त्याने विचार केला की असं असेल तर मग राहू देत ना, कशाला ह्याला आपण नष्ट करायचं. परंतु नंतर त्याला असं थोडंसं एकदा वाटलं की अरे इतक्या सगळ्या खराब गोष्टी आहेत तर मग कसं चालेल. म्हणून त्याला मुनींनी सांगितलं की नाही, असं काही नाही, खराब आहेत पण चांगल्या गोष्टी पण भरपूर आहेत, आणि म्हणून हे युग काही तितकंसं खराब नाही की म्हणून तू या गोष्टी लक्षात ठेव की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण. आणि आपण त्या बाबतीत किती नशीबवान आहोत विचार करा की या युगात आपण जन्माला आलो आहोत आणि नामस्मरण केल्याने हे सगळं होऊ शकतं. हे आपल्याला ठामपणे भागवतामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण अतिशय विश्वासाने अतिशय श्रद्धेने नाम घेतलं पाहिजे. जितकी श्रद्धा जास्त, जितका विश्वास जास्त, त्याचं तुम्हाला फळ तितकं जास्त मिळेल. किती क्वांटिटी केली तरी पण तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर जास्त महत्त्व आहे. एखाद्या माणसाने समजा 10,000 जप केला, त्याच्या जोडेल दुसऱ्याने पण केला 10,000, तरी पण फळ सेम टू सेम मिळेल याची गॅरंटी नाही. कारण करताना किती श्रद्धेने केला ह्याच्यावर अवलंबून आहे. किती श्रद्धेने केला, किती भावनेने केला आहे, कशा प्रकारे झाला आहे, अनन्यतेने केला आहे का, या सगळ्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे एक प्रकारचं नामस्मरण करूनसुद्धा पुण्य आणि पापाच्या बाबतीमध्ये कदाचित प्रत्येकाला वेगवेगळं फळ मिळू शकतं. एकाच वर्गामध्ये असूनसुद्धा जसं अभ्यास जरी एकत्र केला तरीसुद्धा कधीकधी विद्यार्थ्यांना वेगवेगळे मार्क्स मिळू शकतात. कारण त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केला ह्याच्यावर अवलंबून आहे. नाम घेतलं सगळ्यांनीच, पण ते कशा प्रकारे घेतात याच्यावर पण तुमचं भरपूर अवलंबून आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त एकाग्र चित्ताने आणि भावनापूर्ण नाम घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला सुद्धा सर्व पापातून मुक्त होता येईल. जे वेगवेगळ्या युगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पापातून मुक्ती मिळण्यासाठी किंवा भगवंताची प्राप्ती होण्यासाठी प्रत्येक युगामध्ये त्यांनी काहीतरी करायला सांगितलं आहे. जसं सत्ययुगामध्ये त्यांनी सांगितलं आहे ध्यान करा, ध्यान केल्याने तुम्हाला सत्ययुगामध्ये हे सगळं मिळू शकतं. त्रेतायुगामध्ये काय सांगितलं आहे, यज्ञ करा, यज्ञ याग केल्याने तुम्हाला हे सगळं मिळू शकतं. द्वापार युगामध्ये अर्थात पूजा म्हणजे अर्चन भक्ती सांगितली. अर्चन भक्ती जर केली तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळू शकतात ज्या कलियुगात तुम्हाला मिळतात. कशाने, तर भगवंताचं केवळ नामसंकीर्तन केल्याने या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. पण प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भगवंताचं हे करावं लागतं. बाकी युगामध्ये नामाचं जास्त महत्त्व सांगितलं नाही आहे. ध्यानाचं सांगितलं आहे, यज्ञाचं सांगितलं आहे, अर्चन भक्तीचं सांगितलं आहे. पण कलियुगामध्ये मात्र त्यांनी सांगितलं की या वरच्या तिन्ही गोष्टीच्या मागे जायची गरज नाही. आपण कदाचित जाऊ पण शकणार नाही. ध्यान करणं कठीण आहे, यज्ञ करणं खूप कठीण आहे, अर्चन भक्ती करायला वेळ पाहिजे आणि तेवढी तुमची भक्ती पण पाहिजे. पण भगवंताचं नाम घ्यायला काही लागत नाही. कम्पॅरेटिव्हली या सगळ्या गोष्टीपेक्षा हे सोपं आहे. आणि भाव तर तुमचा कुठेही निर्माण होऊ शकतो. बसल्या जागी पण जर तुमचा भाव असेल तर भगवंत तिकडेच आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं की कलियुगामध्ये जे भगवंताचं नामसंकीर्तन करतात त्यांना या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात ज्या इतर युगामध्ये खूप कठीण कर्म केल्यावर मिळायच्या. ही सगळी सर्वात सोपं असलेले नाम घेतल्याने तुम्हाला मिळू शकतं. ठामपणे असं ऋषींनी परीक्षित राजाला सांगितलं. आणि हे ऐकल्यावर जरा परीक्षित राजाला थोडं बरं वाटलं की चला इतक्या सगळ्या वाईट गोष्टी आहेत पण
एक भाग तरी नक्की चांगला आहे की निदान त्याला काहीतरी जागा आहे की जिथे लोक आले त्यांचा उद्धार होऊ शकेल, काहीतरी आहे बाबा असं त्यालाही थोडं बरं वाटलं ऐकल्यावरती. आणि अर्थात ऋषींना माहीत होतं की हे जेव्हा मी सांगेन परीक्षित राजाला नक्की आनंद होईल. आणि परीक्षित राजा थोडा आनंदी झाला की चला नामस्मरण केल्याने लोकांचा उद्धार होईल ना, चला चला चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, अशा प्रकारे उद्गार त्यांनी काढले. पुढे सुद्धा अनेक प्रकारची त्यांनी माहिती दिली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न उत्तरं तर दोघांची सतत चालूच होती. सतत प्रश्नोत्तरं तो विचारत होता, प्रश्नाला उत्तरं ते देत होते. आणि अशा प्रकारे संवाद पुढे पण आहे. पुढे त्यांनी अजून काही अगम्य प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांची पण अर्थात त्यांनी माहिती दिलीच आहे, पण ते सगळा क्लिष्ट भाग आहे थोडासा. पुढचा अजून जो काही भाग आहे ना तो थोडा अजून क्लिष्ट आहे. म्हणून ते मी म्हटलं की भागवतातला काही काही भाग आहे तो खूप कठीण आहे. तसा काही भाग गम्य आहे की प्रलयाची व्याख्या त्याने दिली आहे की कसा प्रलय होतो, ती माहिती थोडीशी गम्य आहे. किंवा प्रलय कसा होतो त्याने सांगितलं की बाबा पहिल्यांदा 100 वर्ष काय होतं, पाऊसच पडत नाही. 100 वर्ष पाऊस पडला नाही तर काय होईल माणसाचा विचार करा. 1 वर्ष नाही पडलं तर दुसऱ्या वर्षी पाणी पाणी होतं, सगळीकडे पाणीच नसतं, टँकर फिरायला लागतात, असे ते दरवर्षीच फिरतात म्हणा. पण जर पाऊस नाही पडला तर विचार करा काय होईल. 1 वर्ष पाऊस नाही पडला तर आपलं काय होईल. सगळी महागाई वाढते, उष्णता वाढते. हे फक्त 1 वर्षामध्ये होतं. जर 100 वर्ष जर पाऊस नाही पडला तर काय होईल. 5 वर्ष नाही पडलं तरी मी म्हणतो सगळे मनुष्य मरून जातील. 5 वर्ष बाद झाली, 100 वर्ष तर जगत पण नाही माणूस. पण 100 वर्ष जेव्हा प्रलय खरा होतो तेव्हा 100 वर्ष पाऊस पडत नाही. आणि अर्थात त्याच्यामुळे काय होत असेल त्याची कल्पना पण करू शकत नाही. कोणी मनुष्य जगणंच कठीण या ठिकाणी. आणि अशी अवस्था झाल्यानंतर मग परत जे आहे ते त्याच्या जोडीला सूर्य प्रगट होतो आणि तो प्रचंड उष्णता टाकायला लागतो. आणि ती उष्णता इतकी असते की त्या उष्णतेमुळे अग्नी प्रगट होतो आणि तो सगळं जाळून टाकतो. असंही पृथ्वी मुळामध्ये पाणी नसल्यामुळे ती खूप गरम झालेली असते, त्यामुळे जिवंत कोण नसेलच. पण असलं तर कोणी ते पण सगळं जळून खाक होईल. आणि असं पण शेकडो वर्ष होत राहतं. शेकडो वर्ष अशा प्रकारे हे सूर्य तळपत राहतो, त्याची उष्णता येत राहते. शेकडो वर्ष हे असं होत राहतं. आणि हे सगळं घडल्यानंतर परत पाऊस पडायला लागतो. म्हणजे आधी पाऊस पडला नाही 100 वर्ष, नंतर 100 वर्ष प्रचंड उष्णता निर्माण झाली, प्रचंड अग्नी निर्माण झाला आणि त्याच्यानंतर परत पाऊस पडायला लागला. आणि तो पण कसा, मुसळधार पाऊस. किती दिवस पडला, तोही शेकडो वर्ष पडला. बघा म्हणजे सगळं कशा प्रकारे हा प्रलय झाला. याला प्राकृतिक प्रलय असं त्याने म्हणलेलं आहे. प्रलयाची व्याख्या किती भयानक बघा. आपण म्हणतो प्रलय होईल प्रलय होईल, पण काय हा प्रलय. वर्णन ऐकल्यावर वाटतं की कसं होणार. ह्याच्यातले एक जरी भाग झाले तरी आपल्याला परवडत नाही. उष्णता थोडी जास्त झाली, 32 डिग्रीच्या वर गेलं, 40-45 म्हणलं की आपण म्हणतो खलास. 40-42 झाल्यावरती अंगाची लाहीलाही होते. आपण म्हणतो कसं जगायचं कसं जगायचं. 100 वर्ष जर तुमच्याकडे जर ह्याच्यापेक्षा खूप जास्त जर उष्णता निर्माण झाली, 60, 70, 80, तर काय होईल आपलं सांगा. आणि पाणी कुठेच नाही आहे. मुख्य म्हणजे पाणी नाही तुमच्याकडे, थेंब नाही कुठे पृथ्वीवर नाही आहे. आणि वृक्षता सगळीकडे. आणि अशा प्रकारे जर उष्णता निर्माण झाली तर मनुष्याचं काय व्हावं. ही अवस्था मनुष्याची होते प्रलयामध्ये. आणि शेवटचा भागसुद्धा असहनीयच आहे ना. शेकडो वर्ष पाऊस पडतोय मुसळधार. आपल्याला 1-2 तास जर मुसळधार पाऊस पडला तर सगळं जलमय होतं, हे आपण बघतोच. तिथे कुठे आपण राहतो, वसईला राहा, मुंबईला राहा, 1-2 तास जर मुसळधार पाऊस पडला ना, खरोखर सगळीकडे पाणीच पाणी होतं, सगळी ट्रॅफिक बंद होते. हे तर आपण बघतो, सगळ्या गाड्या बंद पडतात. वेडावाकडा पाऊस पडला, 2 तास खूप झाला. जर हे 2 किंवा काही तासात जर असं घडतं तर न थांबता जर शेकडो वर्ष पाऊस पडला तर पृथ्वीचं काय होईल. पृथ्वी पूर्ण जलमय होईल. पृथ्वीने राहता समुद्र निर्माण होईल पृथ्वीवरती. आत्ताच
छोटे छोटे तलाव निर्माण होतात, रस्त्यावरती पाणी येतं. आपण बघतो की तलावातलं पाणी रस्त्यावर येतं, सगळीकडे पाणीच पाणी होतं थोडा पाऊस पडला तर. आणि अशा तऱ्हेने पाऊस पडला तर काय होईल? आणि असं घडणार आहे. आणि हे जेव्हा घडेल त्यालाच प्रलय म्हणलं त्यांनी. आणि हा जो प्रलय, ह्याला प्राकृतिक प्रलय असं नाव आहे, अशी माहिती शुकमुनी सांगतात की हा अशा प्रकारे प्रलय होईल. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रलयाची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यातले काही गम्य जे आहेत तेच मी तुम्हाला सांगतो. हा गम्य आहे थोडासा. काही काही जे आहेत ते अगम्य आहेत, की जसं काही गोष्टी समजत नाहीत आपल्याला. वर्णन ऐकलं तरी काय समजणार आहे? जसं आपण म्हणतो की सुषुप्ती अवस्थेत गेला. सुषुप्ती म्हणजे कोणी बघितली अवस्था माहीत नाही, वर्णन करून समजणार नाही. सुषुप्ती अवस्था काय आहे माहीत नाही, फक्त ऐकून आहोत. तुरीय अवस्था ऐकून आहोत, सुषुप्ती ऐकून आहोत, त्याचा अनुभव कोणी घेतला. म्हणून तर म्हटलं काही काही जी वर्णनं आहेत ती अगम्यच आहेत, पण गम्य जी आहेत ती ही अशी आहेत की ती ऐकल्यावर सुद्धा अंगावर काटा येतो की काय हे प्रकार आहेत, कसले कसले. अशा अनेक प्रकारच्या त्यांनी गोष्टी ज्या आहेत त्या भगवतामध्ये सांगितल्या आहेत. आणि जे ज्ञान आपल्याला पाहिजे असते ते ज्ञान, हे सगळं जे आहे ते क्लिष्ट ज्ञान आहे, की ते किती जरी ऐकलं तरी आपल्याला समजणार नाही, कारण आपली तेवढी आध्यात्मिक पोहोच नाही. आध्यात्मिक जेव्हा आपली शरीर जेव्हा आध्यात्मिक शक्ती निर्माण करते तेव्हाच काही गोष्टी आपल्याला समजतात. ही पण सत्य गोष्ट आहे. अहो असंही म्हणलं आहे त्यांनी की नामसुद्धा घेण्यासाठी तुमची शारीरिक शक्ती पाहिजे. फिजिकल पॉवर तर लागतेच, की माळ जर तुमच्या हातात दिली तुम्ही किती वेळ माळ ओढू शकाल. काही लोक 1 तास करतात, काही 2 तास करतात, 3 तास करतात, पण नंतर बोटं दुखायला लागतात माळ फिरवून फिरवून. शारीरिक शक्तीसुद्धा आपल्याकडे नसते, म्हणून नामसुद्धा घेणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की नामसुद्धा जास्त घ्यायला गेलं तर तुमची शारीरिक शक्ती आणि मानसिक शक्ती पण पाहिजे, कारण नामामध्ये खूप शक्ती आहे. आणि ती शक्ती पेलण्याची आध्यात्मिक तयारी माझ्या देहाची पण पाहिजे, लक्षात ठेवा. असं पण आहे. हे ऐकलं तर आपल्याला थोडं आश्चर्य वाटलं, पण हे फॅक्ट आहे. देहाची आध्यात्मिक तयारी पण पाहिजे, तरच ते नामसुद्धा तुम्ही सहन करू शकता. असं महाराजांच्या याच्यात पण घडलं आहे की एक मनुष्य जेव्हा महाराजांना भेटायला आला त्याची प्रकृती ठीक नव्हती. महाराजांनी त्याला सांगितलं की तू जे काही नाम घेतोस ते थोडं हळूहळू घे, एकदम खूप वाढवू नको. एखादी गोष्ट जर घ्यायची असेल तर ती हळूहळूच वाढवली पाहिजे, नाही का. समजा तुम्हाला व्यायाम करायचा आहे, चला सुरुवात केली 15 मिनटं चाललो, दुसऱ्या दिवशी अजून एक 10 दिवसांनी 20 मिनटं चाललो, 25 मिनटं चाललो, अर्धा तास चाललो. हळूहळू वाढवायला पाहिजे ना. पहिल्या दिवशीच मी गेलो 5 किलोमीटर तर दुसऱ्या दिवशी जाणारच नाही. अशा प्रकारे व्यायाम होत नाही. सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करायच्या असतात, शारीरिक शक्ती वाढवायची असते. तसंच नामस्मरणामध्ये पण आहे. हे महाराजांनीच एका भक्ताला सांगितलं की तो म्हणाला की माझं शरीर स्वास्थ्य ठीक नाही आहे वगैरे. ते ब्रह्मानंदाला म्हणले ह्याचं कारण काय की हा पेलत नसताना पण एवढं सगळं करतोय. असं नाही करायला पाहिजे, थोडं हळूहळू घेतलं पाहिजे. त्यांनी त्या भक्ताला सांगितलं की नामस्मरण मला माहिती आहे, तू एकदम वाचलंस आणि चालू केलंस, तुला फक्त फळ दिसलं की इतकं नाम घेतलं तर इतकं सगळं होतं, म्हणून तू ते फास्ट करायला बघतोयस. असं नाही होत. कर, तू नाम घ्यायलाच पाहिजे, पण ते हळूहळू घ्यायला सुरुवात कर, हळूहळू वाढव. इतकं तुझं वाढवशील तर तुझ्या देहाला ते पेलणार नाही, असंही महाराजांनी एका भक्ताला सांगितलं आहे. म्हणून असं नाही आहे की एखादी गोष्ट ऐकली आणि केली, आपण ती कशी करायची हे नीट समजून घेतलं पाहिजे आणि हळूहळू केली पाहिजे. डोस जो आहे तो हळूहळू वाढवला पाहिजे. आध्यात्मिक शक्तीसुद्धा पचवण्यासाठी माणसाचा आध्यात्मिक तयारी लागते. मग ते नाम असो नाही तर ज्ञान असो, ते मिळवण्यासाठी तुमची तेवढी तयारी असली पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं की सगळ्या गोष्टी जाणकार माणसांकडून माहीत करून घ्या आणि मग त्या योग्य पद्धतीने करा, असं त्यांनी सांगितलं आहे. पण तरीसुद्धा साध्या आणि सिंपल गोष्टी म्हणजे कुठल्या आहेत ते म्हणतात की
नाम घेत राहा, कथा श्रवण करत राहा. हा सोपा मार्ग आहे. नाम घेणं तसा सोपा मार्ग आहे. जमेल तसं जमेल त्या प्रकारे घेण्याचा प्रयत्न करा. श्रवण जरूर करा. श्रवणाचा खूप खूप लाभ होतो. आता आपण बघतो आहोत, खूपच श्रवण फायदेशीर आहे. भगवंताच्या लीला कथा ऐका, संतांची चरित्र वाचा, याचा पण खूप फायदा आहे. चरित्र वाचायला कंटाळा येत पण नाही. आणि म्हणून त्याचं सांगितलं की या प्रकारे तुम्ही करा आणि सत्संग करा. सत्संगालाही महत्त्व आहे. असं शुकमुनींनी परीक्षित राजाला सांगितलं की जरी कलियुग असलं तरी तू हे सगळं आहे ना, हे केलंस तर काही हरकत नाही. हे केलंस तर तुला या कलियुगातून सुद्धा बाहेर पडता येईल. पण मी जो उपदेश तुला करतोय तो त्या प्रकारे लोकांनी केलं पाहिजे. समजावून घेऊन केलं पाहिजे. ते समजावून जर नीट केलं तर तुम्हाला यातून सुद्धा नक्की बाहेर पडता येईल. तेव्हा हा सगळा उपदेश तू लक्षात ठेव. अशा प्रकारे शुकदेवानी परीक्षित राजाला हा उपदेश केला. याच्या पुढे सुद्धा अजून काही उपदेश आहे. तो काय आहे तो आपण अर्थात पुढच्या भागामध्ये बघूया. पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अजूनही काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. जसं मी आपल्याला म्हटलं की भागवत कथा थोडीशी संपतच आलेली आहे. आणि पुढे काही जो उपदेश आहे त्या उपदेशाला त्यांनी असंही म्हणलं की शुकदेवाने केलेला अंतिम उपदेश असं पण म्हणलं आहे. त्यामुळे तो काय आहे तो आपण आता पुढच्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण याला स्वल्पविराम घेऊया. जी काही सेवा झाली आज ती महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ. श्रीराम. कळत नकळत चूक झाली सुद्धा क्षमा करावी. आमच्या सर्वांकडून ही सेवा अशीच करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी. श्रीराम समर्थ. श्रीराम.